नमस्कार. मंचावर उपस्थित पानसे सरांना अभिवादन. सर्व ज्योतिषप्रेमींना नमस्कार. आत्ताच आपण चहाचा आस्वाद घेतलेला आहे. माझा विषय हा थोडासा क्लिष्ट आहे. याच्या अगोदरचा पण माझे स्नेही मिलिंद केकरे सर यांचा पण विषय थोडासा कठीण असा वाटला असेल तुम्हाला, पण मग त्याच्यापेक्षा थोडासा माझा आणखीन क्लिष्ट आहे. तर थोडं समजून घ्या मला, कारण की हा सिद्धांतावरती आधारित आहे. ज्योतिषाचे जे सिद्धांत आहेत त्याच्यावरती आधारित आहेत. आणि सिद्धांत, संहिता आणि होरा आहेत तीन ज्योतिषाचे मुख्य स्तंभ आहेत. सर्वांना हे माहिती आहे की आता क्लायमेट चेंज होत आहे पुष्कळ. पाऊस केव्हाही पडतो आहे, ऊन अतिशय पडतं आहे, किंवा पाऊस एका दिवसात 300 मिलीमीटर पडतो आहे, पुष्कळ जास्त होत आहे, 10 इंच पडतो आहे. हे जे क्लायमॅटिक चेंज आहे, हे क्लायमॅटिक जे चेंज आहे हे सर्व आपल्या पृथ्वीच्या गतीवरती अवलंबून आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जे हवामान जे आहे किंवा सीझन, ऋतू ज्याला आपण म्हणतो, हे पृथ्वी ही टिल्टेड आहे, तिरपी आहे. त्याच्यामुळे आपल्या इथे चेंजेस होत राहतात, आणखीन ऋतू बदलत असतात. म्हणून स्लाईड बदला, अगोदर एक स्लाईड आहे. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, हे सर्वांना माहिती आहे. दुसरी, पृथ्वी ही टिल्टेड आहे, थोडीशी तिरपी झाली आहे ना. तर तिरपी असल्यामुळे ती स्वतःभोवती जेव्हा फिरते तेव्हा फिरते आणि सूर्याभोवती फिरते. ठीक आहे. एवढ्या दोनच गती साधारण लोकांना माहिती आहेत साधारण, की बाबा हे दोनच गतीमुळे आपल्याला हिवाळा, पावसाळा, उन्हाळा एवढेच दोनच मिळतात. पण या पृथ्वीला आपल्या टोटल 8 गती आहेत. म्हणजे 8 प्रकारे पृथ्वी ही फिरत असते आपल्याला. त्याच्यातल्या स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते, हे दोनच गती आपल्याला माहिती आहेत. तर तिसरी जी गती आहे, तर त्याच्यात मी उदाहरण देतो आहे. नेक्स्ट. ही पृथ्वी ही जी फिरताना जेव्हा ती तिरपी आहे आपली, तर ती फिरता फिरता काय होतं आहे की समर जेव्हा येतं तेव्हा 21 जूनला आपली जी पृथ्वी असते ती कर्कवृत्तावरती असते. तेव्हा ती असते, ती तिरपी झालेली आहे, ती 23 अंशावरती असते, 23.5 अंशावरती. म्हणून कर्कवृत्तावरती असतं. तेव्हा आपल्या इथे दिवस पुष्कळ मोठा असतो. आणि त्या कर्कवृत्तावरती खरं तर 21 जूनपासून आपल्याकडे पावसाळा सुरू होतो. आपल्या इथे जे म्हणतात आहे की पावसाळा 8 जूनला सुरू होतो, तो पावसाळा 8 जूनला आपल्याला केरळमध्ये असतो. तो केरळमध्ये जो पावसाळा असतो, तर तो रोहिणी नक्षत्रातला जो पावसाळा जो आता 25 जूनला झालेला आहे, तो बदलत बदलत 8 जूनपर्यंत आणि 5 जूनपर्यंत गेलेला आहे. हे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीमुळे आहेत. आणखीन ते सांगतो. त्याच्यानंतर जे आहे तर इक्विनॉक्स ज्याला म्हणतात, तर ते आहे 22 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर. त्याला आपण शरद संपाद बिंदू म्हणतो. शरद संपाद बिंदू आणि वसंत संपाद बिंदू. तर त्या दिवशी आपल्याकडे हिवाळा असतो, म्हणजे हिवाळा आणि पावसाळा साधारण सारखे असतात. त्याच्यानंतरचा जो येतो तर तो आहे 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबर. हा आपल्याकडे साधारण दक्षिण गोलार्धातला छोटा दिवस असतो, है ना. आणि त्याच्यानंतर जो आहे तर तो जो आहे तर तो तिसरा जो आहे तर तो आपला आहे ज्याला म्हणतो आपण मार्च इक्विनॉक्स किंवा वसंत संपात म्हणतो. यामध्ये काय होतं की पृथ्वी जेव्हा अशी फिरत असते, त्या फिरता फिरता ती विषुववृत्तावरती येते, किंवा विषुववृत्तावरती आपल्याला जेव्हा दोन्हीकडे एकसारखा प्रकाश पडत असतो, तर तेव्हा तर विषुववृत्तावरती जेव्हा येते तेव्हा सेंटरला विषुववृत्तावरती जेव्हा फिरते तेव्हा आपल्याला डायरेक्ट सूर्यप्रकाश पडतो. तर तेव्हा आपल्याकडे दिवस आणि रात्र एकसारखी असते. ही फिरता फिरता, नेक्स्ट साईड. ही फिरता फिरता काय आहे की पृथ्वी साधारण अशी गोल फिरत फिरत असते. आणि हे सर्वांना पण माहिती आहे की पृथ्वी ही फिरता फिरता सूर्याच्या कधी जवळ जाते आणि कधी दूर जाते. हां, तर 3 जुलैला जे आहे इपिनॉक्स आणि एफिलॉन आणि पेरिएलॉन असते. सूर्याच्या जेव्हा जवळ जाते तेव्हा 3 जूनला जो असतो, तर तेव्हा आपल्याकडे साधारण ही पृथ्वी सूर्याच्या जवळ असते. पण आपण हे उत्तर गोलार्धात असल्यामुळे आपल्याला तेवढा प्रखरतेने उष्णता जाणवत नाही. आणि त्यानंतर ती असते ती 3 डिसेंबरला असते, ती सूर्यापेक्षा पुष्कळ दूर जाते म्हणून. पण ही अशी जी म्हणजे इलेप्टिकल जी फिरते, कधी जवळ आणि कधी दूर, ह्याची एक सायकल ठरलेली आहे. ही जी गती आहे ह्याला एक सायकल आहे. तर ही 1 लाख वर्ष पूर्ण लागतं तिला एक सायकल पूर्ण करण्याकरता. तर ही 1 लाख पूर्ण करण्याकरता पहिले 50,000 वर्षामध्ये ती परत सर्कलमध्ये येते. म्हणजे कमी जास्त स्पीड नसते त्याला, एक सर्कलमध्ये अशी ती पूर्ण फिरते. आणि जेव्हा ती कमी जास्त स्पीडमध्ये असते तर तेव्हा 1 लाख वर्ष लागतात. आणि ते तेव्हा जे आपण जे म्हणतो की हिमयुग होऊन गेलेलं होतं,
तर ते त्याला जे कारण आहे तर ते हे 1 लाख वर्ष फिरण्याच्या गतीचं कारण आहे. हे 1 लाख आता ते पृथ्वी सूर्याभोवती जवळजवळ येते, म्हणजे आता काही दिवसानंतर ती जवळ आली तर आपल्याला सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात आणि जास्त तीव्रतेने जाणवणार आहे. आपण उत्तर गोलार्धात आहे तर आपण उत्तर गोलार्धात सूर्यप्रकाश हा जास्त प्रखरतेने जाणवेल. तर हे कारण आणखीन एक असं त्याचं कारण आहे की पृथ्वी सूर्याच्या जवळजवळ येते. ही एक गती पण आपल्याला विचारात घ्यायला लागेल. नेक्स्ट, हिला 1 लाख वर्ष लागतात, म्हणजे 50,000 वर्षात जवळ येते, परत ती दूर जाते. तर असं हे 1 लाख वर्षात पूर्ण करते. त्याच्यानंतर आपल्याला हे माहिती आहे की पृथ्वी ही फक्त टिल्टेड आहे ना 23.5 अंशावरती. आज आपल्याला एवढंच माहिती आहे सर्वांना की 23 अंशावरती, पण तसं नाही आहे. पृथ्वी ही 21.5 अंशावरती 22.5 अंशावरती राहते आणि 24.5 अंशावरती पण अशी टिल्ट होते. म्हणजे आज 23.5 अंशावरती जेव्हा टिल्ट आहे तर तेव्हा ते आपलं जे 23.5 अंशाचं ते अक्षांश म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जे आहे तर तिथपर्यंत तर ते आता 26 डिग्रीवरती झाले. त्याच्यामुळे काय होतं आहे की ती जेव्हा ते टिल्ट 23.5 झालेलं आहे अजून 24.5 पण होणार आहे. त्यामुळे काय होतं की उत्तर गोलार्धातले जेवढे जे देश आहेत तिकडच्या बाजूचा ग्लेशियर पूर्णच्या पूर्ण वितळायला सुरुवात होते. आज जे म्हणतात आहे की कार्बन इमिशन इज वन ऑफ द फॅक्टर, मी असं म्हणत नाही की कार्बन करू नये म्हणून, पण त्याचा हे एक फॅक्टर आहे की कार्बन इमिशन, पण त्याच्या महत्त्वाचं हे फॅक्टर आहे की पृथ्वी ही 23.5 अंशाचं टिल्ट आहे आणि ती 24.5 अंशापर्यंत आणखीन जाणार आहे ती आपली. हे तर 23.5 अंश आपण कन्सिडर करत आहे, तर ती 23.5 अंश होते. आता आजच्या घटकेला ती आहे तर ती 23,000 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे जे पूर्ण करते हिला पूर्ण करून परत ती काय करते 24.5 येते आणि मग परत अशी उलटी होत 22.5 पर्यंत जाते. 22.5 आणि हे आजच्या घटकेला 23.5 आहे, ती 24.5 जाणार आहे. म्हणजे आणखीन बर्फ हे उत्तर गोलार्धातला वितळणार आहेत आपले. त्याच्याकडे आपल्याला मेंटली प्रिपेअर राहायला पाहिजे की आपल्याला उत्तर गोलार्धातले पुष्कळसे हे वितळून त्याचं पाणी खालती येणार आहे विषुववृत्तावरती आणि मग ते पाणी ते खालती दक्षिण गोलार्धावरती जाईल. तर त्याचा जो पाण्याचा जो प्रभाव आहे तो फिरण्याचा गती आहे, तर हे आपल्याला कन्सिडर करणं जरुरी आहे. म्हणजे आपण जे शास्त्र शिकलं आहे आपल्या संहितेमध्ये आणि सिद्धांतामध्ये हे सर्व लिहिलेलं आहे, ते मी तुम्हाला इंटरप्रिट करून सांगत आहे. तर ते एक विचारात पण घ्यायला लागते. आणि त्याच्यानंतर त्याला ही 41 वर्षाची ही सायकल आहे. पहिली सायकल आपण बघितली 1 लाख वर्षाची, दुसरी सायकल ही 41,000 वर्षाची. ठीक आहे, त्याच्यातले 23,000 वर्ष अर्धे पूर्ण झाले, म्हणजे अजून ते पूर्ण होणार तिकडले. आणि ते नेक्स्ट हे मुख्य आहे की पृथ्वी जेव्हा फिरते आहे उत्तर गोलार्ध म्हणजे ती सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती पण फिरते, पण तो इंटरसेक्शन जो पॉईंट आहे साधारण म्हणजे आपण ज्याला म्हणतो की वसंत संपात बिंदू, तर पृथ्वीचा हा जो तिरपा जो अंश आहे तो असा पण आणि असा फिरतोय, भोवऱ्यासारखा फिरतोय. ही जी भोवऱ्याची जी गती आहे त्याच्याने उत्तर गोलार्धातले मॅक्झिमम जे देश आहेत ते टिल्टेड होऊन आता उत्तर गोलार्धाचा जो पॉईंट आहे जो व्हर्नल इक्विनॉक्सचा पॉईंट होतो वसंत संपात बिंदू, जो आपण जो इंटरसेक्शन ऑफ दॅट पॉईंट असतो तर तो 13,000 वर्षापूर्वी अभिजित नक्षत्रावरती होता. ती फिरता अशी ती पूर्ण भोवऱ्यासारखी पूर्ण फिरणार आणि तो अभिजित नक्षत्राचा तो जो पॉईंट आहे आणखीन तो त्याच्या अगोदर, तर तो फिरता तो त्याची पश्चिमेकडे तो सरकत जातो. तर ते पश्चिमेकडे जेव्हा तो सरकतो आहे तर तो आज आपण पंचांगामध्ये 80 रुपयाच्या पंचांगामध्ये आपण ऐनांश बघतोय है ना, तर ते ऐनांश 24 डिग्रीपर्यंत आलेले आहेत बघा आता प्रत्येकाच्याकडे. तर ते 47 अंशापर्यंत जातील. त्या प्रकारे ती पृथ्वी अशी होणार आणि ती त्याच्याप्रमाणे उत्तर गोलार्धातले वरचा जो 65 डिग्रीपर्यंतचे जे पूर्णच्या पूर्ण देश आहेत तिथले जे पूर्ण देश आहेत त्याच्यावरती पूर्णच्या पूर्ण पाणी होणार, तिथलं पूर्णच्या पूर्ण वितळणार. तर हा जो पट्टा आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्या खालपर्यंत साधारण 36 पर्यंत येणार. तर हे जे कन्सिडर आहे ही जी सायकल आहे तर ही साधारण 28,000 वर्षापूर्वी नंतरची अशी फिरत असते ती सायकल. तर ती पूर्ण होणार. तर आजच्या घटकेला म्हणजे कृतिका नक्षत्राला जेव्हा आपले सृष्टीची साधारण आपण प्रत्येक जण तुम्ही ज्योतिषी आहात तर त्याच्यात जेव्हा ते चक्र तयार झालेले आहेत सर्व, तो भद्रचक्र म्हणा किंवा कुर्मचक्र म्हणा किंवा आणखीन बाकीचे सर्व चक्र हे कृतिका नक्षत्रापासून झालेले आहेत बघा है ना. तर कृतिका नक्षत्रापासून आपण सुरुवात केलेली होती मेषरचं. तर ते आता फिरत आता जो वसंत संपात बिंदू जो आलेला आहे तर तो इसवी सनाच्या पूर्वी 1800च्या शतकामध्ये सांगतो इसवी सनापूर्वी, तर तो वृषभ राशीत त्यांनी एंट्री केली. 2000 म्हणजे इसवी सनापूर्वी 68
इसवी सनापूर्वीची गोष्ट सांगत आहे मी, ते मेष राशीत प्रवेश कुंडली केली आणि आजच्या घटकेला ते मीन राशीत प्रवेश कुंडली करून तो आता उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला आहे. असा तिरपा 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 होत जात आहे, असा भोवऱ्यासारखा तो फिरतोय. त्याच्यामुळे भोवऱ्यासारखा वरचा जो उत्तर गोलार्ध आहे तो मॅक्झिमम इंटेन्सिटीने सूर्याच्या समोर येतोय आणि त्या सूर्याच्या समोर येत असल्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश त्या उत्तर गोलार्धाचा जो 65 लॅटिट्यूडवरती आहे तो पूर्णच्या पूर्ण पडतोय आणि त्यामुळे तिथला जो बर्फ राहणार तो पूर्णच्या पूर्ण वितळणार आहे. आणि 2065 2085 नंतर म्हणजे येणाऱ्या 2500 शतकामध्ये तो कुंभ राशीला जाणार आहे. अशा प्रकारे तो बदलत बदलत वसंत संपात बिंदू आणि आजच्या घटकेला तो 13,000 झालेला आहे. अजून ही 26,000 वर्षापूर्वीची पूर्ण सायकल कंप्लीट होणार आहे. त्याच्यामुळे आणखीन आपल्याला ह्याच्यावरती विचार करायला लागेल. पण कार्बन इमिशन आपण जर करत राहिलं तर ते लवकर प्रमाण होईल, एवढंच त्याला आपल्याला कंट्रोल करायचं. म्हणून आपल्याला आपलं जे शास्त्र आहे आणि जे हवामानशास्त्र आहे किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स आहे याला आपल्याला कोरिलेट करून आपल्याला हे पण शास्त्र लोकांपुढे मांडायला पाहिजे की या पण गती पृथ्वीला कारणीभूत आहेत. जे ग्लेशियायझेशन होत आहे, बर्फ वितळतोय, हे जे प्रकार जे सांगत आहेत तर त्याच्यावरती हा पण प्रकारे अभ्यास करणं आता जरुरी आहे. आणि आपणच सर्व ज्योतिषांनी यावरती पण पेपर प्रेझेंटेशन किंवा आणखीन अभ्यास जर का पण केला तर आपल्याला आपले पेपर प्रेझेंटेशन इंटरनॅशनल लेवलला पण सांगता येईल. बस एवढंच मी मानतो करतो. आता महाराज पण आलेले सर, ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद.